आता इतर बातम्या बघूयात आपण। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय। त्यामुळे प्रशांत कोरटकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला असून त्याच्यावर आता कधीही अटकेची कारवाई होऊ शकते। काल प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरता केलेल्या अर्जावर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, पण निकाल राखून ठेवण्यात आला। काल दुपारी न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने प्रशांत कोरटकरला मोठा झटका बसला। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो 7 दिवसासाठी कंटिन्यू करावा। त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत। त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही। दंगल करायला फक्त दगडच कामाची नसतात, दंगल चिथावणीतून पण होत असते। साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ज्या पद्धतीने अवमानजनक वक्तव्य त्या नालायकांनी केलं होतं आणि तो ऑडिओ इंद्रजीत सावंत साहेबांनी नंतर मग तो सगळीकडे व्हायरल केला, त्यात आपण ऐकलं असेल इतकं वाईट तो बोलला आणि ह्या घटना सुद्धा त्याला कारणीभूत आहेत ना। त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत धागेदोरे आहेत या सर्व नागपूर दंगलीचे। तो शोधला पाहिजे दंगलखोर कुठे आहे, त्याला पोलिसांनी अटक करा, नाही तर नागपूरमधले कायदा सुव्यवस्था आणखी बिघडेल।